नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षांचा निकालासंदर्भात. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्या संबंधात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट कसा चेक करायचा तेही पाहणार आहोत. संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. आणि तुमच्याकडून 10वी-12वीच्या रिझल्ट संदर्भात त्याचबरोबर मित्रांनो 10वी आणि 12वीच्या पुढेही जे काही प्रोसेस असतात त्यासमोर तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तिथं खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन होता येईल. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देत असतो. तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांचेसुद्धा उत्तर आपण त्या ठिकाणी देत असतो. लवकरात लवकर जॉइन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाहीये. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉइन व्हायला विसरू नका. आता आपण जाणार संपूर्ण माहिती प्रूफसहित बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रूफवरती आलेलो आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षांचा आज निकाल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण बातमी पाहणार स्टेप बाय स्टेप. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल बुधवारी दिनांक 23 डिसेंबर दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुपारी 1 वाजता तुमचा रिझल्ट आज जाहीर होणार आहे आज. ठीक आहे. तर तुम्हाला दुपारी 1 वाजता तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती काय बघायची ते बघा. विद्यार्थ्यांना www.maharesult तुम्ही बघू शकता मित्रांनो, mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेबसाईट बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट तुमचं चेक करायचा आहे. mahresult.nic.in. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे SSC HSC एक्झाम बोर्ड महाराष्ट्र 2021 म्हणजेच की मित्रांनो मध्ये घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज बुधवारी लागणार आहे. ठीक आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आज दुपारी 1 वाजता तुमचा रिझल्ट जाहीर होईल. त्यानंतर बघा, कोरोनाच्या परिस्थितीत 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षांचा निकाल 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा निकाल जाहीर होणार आहे दुपारी 1 वाजता. ठीक आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. गुणपत्रिकांचे छायाप्रतीसाठी मित्रांनो 24 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. जर तुम्हाला गुणपत्रिकांचे छायाप्रत जर हवे असेल तर त्यासाठी मित्र तुम्हाला 24 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ठीक आहे. तर या दिवशी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर दुपारी 1 वाजता हे निकाल तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, HSC board.maharashtra.gov.in. त्यानंतर मित्रांनो या वेबसाईटवर आणि mahresult.nic.in येथेही पाहता येतील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 वेबसाईट दिल्या आहे. तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटवरती चेक करू शकता तुमचा रिझल्ट काय आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा उरलेला आहे. ही बातमी आली होती, तुम्ही सर्वांनी बघितलेली आहे.
आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. जर तुमचा निकाल मित्रांनो कसाही लागो, जर तुम्ही पास झालात तर अतिउत्तम आहे. जर नाही पास झाला तर तुम्हाला निराश व्हायची गोष्ट नाही आहे. आता रिझल्ट कसं चेक करायचे ते तुम्हाला सांगत आहे, लक्षपूर्वक बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या वेबसाईटवरती गेला, तर या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथं पेज ओपन होईल मित्रांनो. त्यामध्ये तुमचा रिझल्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला बघायला मिळेल 2020चा, ठीक आहे. तर त्या रिझल्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल. तर ऑप्शनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायला लावतील. त्यानंतर मित्रांनो तुमच्या आईचं नाव किंवा तुम्हाला जे काही प्रोसेस सांगितलं असेल त्यांनी, ते तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायची आहे संपूर्ण प्रोसेस. आणि संपूर्ण प्रोसेस फिल केल्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो चेक किंवा तुम्हाला व्ह्यू असं बटन येऊ शकतं. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा तुम्ही रिझल्ट बघू शकतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा रिझल्ट तुम्ही दुपारी 1 वाजता आज बघू शकणार आहात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक तुमचा रिझल्ट तुम्हाला चेक करायचा आहे. आणि तुम्हाला एक सूचना अशी आहे, ॲडवाईस अशी आहे, जर तुमचा रिझल्ट मित्रांनो कसाही लागो, जर पॉझिटिव्ह लागला तर चांगलाच आहे आणि निगेटिव्ह लागला तर तुम्हाला निराश व्हायचं नाहीये. कारण विद्यार्थी मित्रांनो, आता कोरोनाचा काळ होता आणि या कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठं भयंकर हे संकट होतं आणि या संकटामध्ये जरी तुम्ही परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्याच्या नंतर विद्यार्थी तुम्ही जर पास झाला तर चांगले, आणि जर तुमचा रिझल्ट निगेटिव्ह लागला तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं गोष्ट नाही, तुम्हाला पुन्हा संधी दिली जाईल. जसे की विद्यार्थी मित्र, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आता तुमचे जे काही फॉर्म होतात तर यावर्षी तुम्ही फॉर्म भरू शकतात 12वीच्या विद्यार्थ्यांसोबत, म्हणून तुम्ही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. त्यांचीसुद्धा परीक्षा आता होणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लास्ट ही संधी नव्हती, आणखी तुम्हाला भरपूर संध्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्टमध्ये जर तुम्ही फेल झालात तर तुम्हाला काळजी करायची गोष्ट नाही. कारण मित्रांनो, फक्त 12वीच हे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही किंवा 10वीच हे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही आहे. तुम्हाला आणखीन मित्रांनो भरपूर करिअर करायचं आहे. म्हणून तुम्हाला काळजी करायची गोष्ट नाही आहे. जर रिझल्ट निगेटिव्ह जरी लागला तर. जर पॉझिटिव्ह लागला तर अतिउत्तम असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा खूप आनंदित असणार आहात. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर रिझल्टमध्ये तुम्ही फेल झालात तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला पुन्हा संधी दिली जाईल. पुन्हा तुम्हाला ट्राय करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तर एक सुद्धा तुम्हाला कहावत सुद्धा असेल, प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. तुम्हाला सर्वांना माहिती असेल मित्रांनो. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे, जर विद्यार्थी मित्र तुम्ही ट्राय कराल, तर मित्रांनो तुम्हाला सक्सेस नक्की मिळतं. मग जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये सुद्धा फेल झालात, पहिल्या अटेम्प्टमध्ये फेल झाला, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये फेल झाला, तरी विद्यार्थी तुम्हाला घाबरायची गोष्ट नाही. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही ट्राय करा. जर तिथेही फेल झाला, तर चौथ्या अटेम्प्टमध्ये तरी तुम्हाला नक्की सक्सेस मिळू शकेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्राय करत राहायचं आहे आणि तुम्हाला सीडी चढायची आहे. जर तुम्ही पहिल्या ह्याच्यातच पास झालात तर चांगलंच आहे, दुसऱ्याची जरी पास झाला तरी चांगलं आहे. पण तुम्हाला हार मानायची नाही आहे. तुम्हाला तुमचं जे करिअर आहे ते घडवण्यासाठी तुम्हाला वारंवार प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता परीक्षा जर मित्रांनो तुमचा निकाल चांगला लागला तर उत्तम आहे, नाही लागला तर तुम्हाला निराश व्हायचं नाही. आणि दुसरं म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही नवीन परीक्षा द्याल तर त्यावेळेस तुम्हाला चांगली तयारी करायची आहे. म्हणजेच तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही चांगला अभ्यास कराल तर मित्रांनो तुम्ही नक्की पास होऊ शकाल. आणि जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर वारंवार तुमचा निकाल तोच लागू शकतो. म्हणजेच निगेटिव्ह, म्हणजेच फेल तुम्ही होऊ शकतात. तर या गोष्टीवरती तुम्हाला फोकस करायचे, म्हणजे जेणेकरून ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी मित्रांनो थोडंसं का होईना तुमची मनातील जी भीती होती ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.